पॅसेज संपादकीय प्यारा. सामान्य नागरिक, लहानसा सरकारी अधिकारी वा कनिष्ठ पोलीस यांच्यापेक्षा सर्वोच्च न्यायालय जेव्हा घटनात्मक यंत्रणांना फटकारते तेव्हा त्यांचे महत्त्व आणि समाधानही काही वेगळेच असते. सद्यस्थितीत हे समाधान निवडणूक आयोग आणि राज्यपाल या दोन यंत्रणा मुबलकपणे नागरिकांस देताना दिसतात. त्यांचे श्रेय भाजपचे वास्तविक शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची अखंड पैदास असलेला पक्ष आणि पुढच्या पिढीची वा 100 वर्षांनंतरच्या भारताची चिंता वाहणारे विचारकुल असतानाही भाजप राज्यपाल पदासारख्या महत्त्वाच्या स्थानी हे असले एकापेक्षा एक गणंग का नेमतो हा प्रश्नच. शिवाय घरात एकापेक्षा एक नमुने असताना परत निवृत्त न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांच्यासारख्या गंगन गौतमांची गरज त्यास का लागते हे कोडेही आहेच. असो, तूर्त सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांवर ओढलेल्या कोरड्यांबाबत गेल्या आठवड्यात 2 स्वतंत्र प्रकरणात या दोन यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जागा दाखवून दिली. पॅरा. यातील पहिला मुद्दा आहे तो सध्या सुरू असलेल्या निवडणुकांत मतदान संपल्यानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास प्रदीर्घ काळ घेणाऱ्या निवडणूक आयोगाबाबत हा प्रकार विशेषतः मतदानाच्या पहिल्या फेरीत दिसून आला. मतदान नियमाप्रमाणे सायंकाळी 6 वाजता संपते. त्यावेळी जी आकडेवारी समोर येते ती अर्थातच जुजबी असते, कारण मतदान संपण्याच्या मुदतीआधी म्हणजे 6 वाजायच्या आत मतदान केंद्रांवर रांगेत हजर असणाऱ्यास प्रत्यक्षात 6 नंतरही मत नोंदवता येते. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री 10 वाजेपर्यंतही मतदान होते. ही आकडेवारी जमा करण्यात वेळ जातो, पण आत्तापर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत कोणत्याही मतदारसंघातील सर्व केंद्रावरून सर्व आकडेवारी जमा होत असे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रत्यक्षात मतदान किती झाले याची सविस्तर आकडेवारी निवडणूक आयोग प्रस्तुत करू शकत असे. पण यावेळी निवडणूक आयोग प्रत्यक्ष मतदानाचा तपशील नोंदवण्यात 10 दिवस घेताना दिसतो. हे कसे हा यामागील प्रश्न. लोकसत्ताने रविवारच्या अंकात मतदानाची प्रक्रिया सविस्तरपणे विशद केली होती. तिचा संदर्भ येथे देणे संयुक्तिक ठरेल. लोकशाही हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने ADR सर्वोच्च न्यायालयासमोर हाच मुद्दा मांडला. याआधी याच संस्थेने मतदान पुन्हा एकदा मतपत्रिकांद्वारे व्हावे अशी मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ते योग्यच. त्यामुळे मतदानांचा सर्व तपशील आयोगाने तातडीने जाहीर करावा ही या संस्थेची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळावी अशी निवडणूक आयोग आणि सरकार यांची इच्छा होती. ओव्हर स्टॉप.